संरक्षणासाठी तयार केले. आता कबूतर खाण्यासाठी कबूतरखान्यांवरून मुंबईत पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता आहे. मुंबईत मराठी विरुद्ध मारवाडी असा वाद रंगण्याची चिन्ह आहेत, कारण निलेशचंद्र जैन मुनी यांनी कबूतरखान्याच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधूंवर निशाणा साधलाय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मतांसाठी मारहाणही करेल असा हल्लाबोल निलेशचंद्र मुनी यांनी केला. चिकनसाठी शिवसेना गेली, आता राज ठाकरे तुम्ही झिरो व्हाल असा इशारा त्यांनी दिलाय. तर मराठीचा सन्मान असेल तर भेंडी बाजारात जा असं आव्हान त्यांनी ठाकरे बंधूंना दिलंय. विरोधी पक्षनेत्याच्या मागणीवरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शशिकांत शिंदे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. सरकार आपसातल्या भांडणात व्यस्त आहे, आम्हाला विरोधी पक्षनेता म्हणून विचारलं जात नाही अशी प्रतिक्रिया शशिकांत शिंदेंनी दिली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या आरोपांना राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी उत्तर दिलंय. मला टार्गेट करण्यात येते अशा शब्दात मुंडेंनी जरांगेंवर पलटवार केला. चांगलं काम करतोय म्हणून आपला घातपाताचा कट असल्याचा आरोप जरांगेंनी केला. आरोपींचा जबाब असूनही मुंडेंवर कारवाई का नाही असा सवाल जरांगेंनी केला. जरांगेंच्या आरोपांना मुंडेंनी उत्तर दिलं. मावळमध्ये धरणग्रस्त शेतकऱ्यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली. 25 वर्षापूर्वी उसाने आणि दिवड गावातील शेतकऱ्यांची जमीन लघु पाटबंधारे खात्यांतर्गत संपादित झाली, मात्र अद्यापही त्यांना मोबदला मिळाला नसल्यानं संताप व्यक्त करण्यात आला. शेतकऱ्यांनी जरांगेंनी याबाबत माहिती देऊन न्याय मिळवून देण्याची मागणी केली. खूप मोठा प्रश्न आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आदित्य ठाकरे यांचं नाव पुढे केल्याची सूत्रांनी माहिती दिली. भास्कर जाधव यांचं नाव केवळ चर्चेत ठेवून आदित्य ठाकरेंच्या नावाची शिफारस विधानसभा अध्यक्षांकडे केल्याची सूत्रांनी माहिती दिली. कोल्हापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आंदोलन केले. कर्नाटक सरकारकडून सीमा भागात मराठी भाषिकांवर होणाऱ्या दडपशाहीचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निषेध व्यक्त करण्यात आलाय. मराठी भाषिकांच्या बेळगावातील मेळाव्याला कर्नाटक सरकारनं परवानगी दिली नाही. याच्या निषेधार्थ कोल्हापूरच्या मध्यवर्ती बस स्थानक परिसरात कार्यकर्त्यांनी निदर्शनं केलेली आहेत. तर हिवाळी अधिवेशनावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली. नागपूरची थंडी नेहमीप्रमाणे पडली आहे, तापणार की नाही आता काळच ठरवेल अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली. तसंच विरोधी पक्षनेतेपद अध्यक्ष आणि सभापती यांच्या अखत्यारीत आहे असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे. हिवाळी अधिवेशनाचा कालावधी 1 आठवड्यानं वाढवण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. उद्धवसाहेब माझं नाव घेतील की अन्य कोणाचं नाव घेतील त्यावर तो आमचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यावेळेला त्या संदर्भामध्ये आपण भाष्य करू. परंतु तर 19 डिसेंबरपर्यंत अधिवेशन वाढवावं अशी मागणी आमदार भास्कर जाधव आणि नाना पटोलेंनी केली आहे. विदर्भावर अन्याय होऊ नये यासाठी नागपूरमध्ये अधिवेशन घेण्याचा करार करण्यात आला. मात्र सरकार अधिवेशन गुंडाळण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. दरम्यान निवडणूक आचारसंहितेमुळे अधिवेशनाच्या कालावधीवर मर्यादा असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. नाशिकमध्ये होऊ घातलेल्या कुंभमेळ्यासाठी तपोवनातील झाडं तोडण्याच्या मुद्द्यावरून सध्या राजकीय आणि सामाजिक वातावरण प्रचंड तापलंय. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते आणि सह्याद्री देवराई संघटनेचे सर्वेसर्वा अभिनेते सयाजी शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. तपोवन वृक्षतोडी संदर्भातील घेतलेल्या भूमिकेमुळे राज ठाकरेंची भेट घेतल्याचं सयाजी शिंदे यांनी सांगितलं. महाविकास आघाडीचे नेते उद्या विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती यांची भेट घेणार आहेत. दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेते पदासंदर्भात चर्चा करण्यासाठी ही भेट असणार आहे. विधान भवनात झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. कोल्हापुरात भरवण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनात तरुणाची फ्रीस्टाईल हाणामारी पाहायला मिळाली. कृषी प्रदर्शनात तरुणांमध्ये किरकोळ वाद आणि रागाच्या भरात वादाचं रूपांतर हाणामारीत झाले. अचानक हाणामारी सुरू झाल्यानं कृषी प्रदर्शनात आलेल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले. खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा.